आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? धड लक्ष नाही आहे. इकडे बघताय तिकडे बघताय, तुम्ही दोघे एकमेकांची गप्पा मारताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास करतो की नाही आपण, अभ्यास करताना एका गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे, एकाग्रता. चित्त आहे ना ते थाऱ्यावर असायला पाहिजे ना. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन अत्यंत महत्वाचं आहे. सर मी काय म्हणते, त्यासाठी आपण ध्यान करूया. अगदी मनातलं बोललात ताई. मी आज तुम्हाला सुरुवातीला ध्यानच करायला शिकवणार. थोडा वेळ थांबा, पेन बंद करा. ठीक आहे, पकडच. ताळ बसा. असे सरळ हात ठेवा मांडीवरती. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या हळूहळू. मन एकाग्र करा. डोळ्यासमोर एक बिंदू आणा. सगळं लक्ष त्या बिंदूकडे. मग हळूहळू हळूहळू मनातले सगळे विचार काढून टाकायचा प्रयत्न करा. एवढं सोपं नाहीये ते, पण प्रयत्न करा. पूर्ण रित म्हणजे रिकाम करून टाका. काय चाललंय तुमचं सगळ्यांचं. त्याच्यानंतर बघा किती छान वाटेल तुम्हाला. रॉकी, ए रॉकी, रॉकी, रॉकी काय होतंय? रॉकी, हळूहळू डोळे उघडा. कसं वाटलं? बरं वाटलं? काय अनुभव सांगा भाऊ, काय वाटलं? सर वेगळंच काहीतरी वाटतं सर. म्हणजे मला नदीमिया म्हणजे असं वाटत होतं ना की ना आपण असं उंच 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 असं आकाशात असं वर उडतोय एकदम भारीमध्ये असं तरंगतोय आणि ना आजूबाजूला कोणच नाही, मी एकटाच आहे. म्हणजे पायलटवालीच फिलिंग आली हो सर. आणि कोणाला काय अनुभव आला? सर मी तर विसरलोच होतो की मी शाळेत आहे म्हणून. सर ए हळू ग, हळू ना. अगो खरंच लय भारी वाटलं बघा. मन एकदम शांत झालं. शांतपणे नाही का सांगताय? नाही खरंच सर, ध्यानामध्ये किती शक्ती असते नाही. मन अगदी एकाग्र होऊन जातं. काय होतं ना, हे मन एकाग्र झालं ना, असेल रिकामं झालं ना, की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा विषय अभ्यासाला घेता तेव्हा त्या रिकाम्या डोक्यामध्ये फक्त तो विषय राहतो. मग तुमचं लक्ष केंद्रित होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं. मायलेक असं का बोलला असेल रॉकी? चला मग, आजची शाळा संपली. संपलीस? आणि एक मिनिट बस 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 बरं झालं आठवलं. उद्याचा अभ्यास मी जी गणितं दिलेत ती 2 वेगवेगळ्या पद्धतीने उद्या सोडवून आणायची. सर दोन्ही पद्धतीत का सोडवायचे? उत्तर तर एकच असणार ना का बाई? हे माझं नाही, उत्तर जरी एकच असलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची प्रॅक्टिस करा. याचा आयुष्यात नक्की उपयोग होईल. आयुष्याची पण गणित आहेत ना. फक्त हे अंकगणित बीजगणित ह्याच्यापेक्षा आयुष्यामधली पण काही गणितं सोडवायची असतात. ती सोडवण्यासाठी एकाच मार्गाने जाऊन चालत नाही, वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. पळा नव्हता. ऐका ना, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. शिवा काय झालं? काही लोचा झाला का? म्हणजे रॉकीच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगायचंय जरा. काय म्हणजे तुला काय कळालं का? कळलं तर आहे, पण
पण तेच त्याचं कनेक्शन कसं कुठून काय लावायचं तेच कळत नाहीये. म्हणजे बघा त्या दिवशी रॉकीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी तिकडे होते बरोबर, आणि त्याचं डोकं माझ्या मांडीवर घेऊन बसले होते, तो काहीतरी बडबडला, पण मला काहीच आठवत नाही कारण की एवढं सगळं होत होतं आपल्या बरोबर. पण आत्ता जेव्हा सरांनी ध्यान लावायला सांगितलं ना आपल्याला, तेव्हा मी डायरेक्ट त्या रस्त्यावर गेले आणि ना मला एकदम क्लिअर आठवतंय की रॉकी बोलला मायले. काय मायली तो असं काय म्हणेल? अगं तो नेहमी ना तुझ्या त्याच्याबद्दल बोलायचा आणि तो तुला ना त्याच्या आई बाबाच्या जागी बघत होता. हो पण तो त्यावेळी ना तिथे का असं बोलला असेल? नाही शिवा, मलाही असेल सारखं वाटतं. त्यांच्या नात्याबद्दल बोलतात जाता जाता. रे येडे आहात का तुम्ही? काय बोलतो? थांबा जरा, आपण तेच बोलला. अरे तुम्ही जरा थांबा, कळलं ना मला तुम्हाला काय सांगायचंय. आपण याच्यावर विचार करूया आधी, चला आता. अरे बाई ऐका बाई, ऐक ना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ना तुमच्याशी जरा एका महत्वाच्या गोष्टीवरती डिस्कस करायचं. हे बघ शिवा, रॉकीचा ऍक्सिडेंट झालाय का अजून दुसरं काय त्याचा शोध घेताय ना तुम्ही? हे बघा, आम्हाला हे सगळं माहिती आहे आणि यात आम्ही तुमच्या सोबत आहोत, हेच सांगायचं होतं बघ तुला. आणि हे बघ शिवा, तुला काही मदत लागेल ना, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. हा शिवा, तू आमच्या वयावर जाऊ नको. हा, तू काय पण सांग, आम्ही तयार आहोत. शिवा नाही बोलेंगे ना दुश्मनी हो जाएगा. मी तुम्हाला सांगेन नक्की. आता निघूया आपण. हा होय, थँक्यू. पुढे चला. काय झालं? दादा काय झालं शिवा? काय झालं ताई? कशाला थांबवलं? दादा तुमच्या टेम्पोच्या मागे कात्यायनी देवी असं लिहिलंय का? ते देवीचं नाव आहे आमच्या. अच्छा, पण मग ते का लिहिलं असं काही असेल ना, म्हणजे असं ठेवायचं असतं का काय? ते काय माहित नाही, मी फक्त ड्रायव्हर आहे. मालकान लिहिलंय, त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. अच्छा, अच्छा. काय बरोबर, त्या मालकाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? पण काय झालं? नाही, काही झालं काहीच नाही. नाव म्हणजे फक्त नाव पाहिजे होतं बस. चंद्रकांत साळवी नाव आहे त्याचं. चंद्रकांत साळवी. अच्छा ठीक आहे दादा. हा शिवा झालंय काय? अरे काय नाही, सांगते तुम्हाला. हा बोल आशू. हॅलो शिवा, कुठेस तू? शाळा संपली नाही अजून? अरे निघालेच आहे, काय येते ना लवकर घरी ये. हो मी रस्त्यात आहे. अरे येते चल. काय झाले शिवा? आणि तू कसला अर्थी विचारत होती? सगळं सांगते तुम्हाला, आधी चला इथून. अरे सांग. निघल्या घरी जाऊया आधी, उसरू. हो, इथंच चाललंय.